MHT-CET 2026ला 11 एप्रिलची शिफ्ट झालेली आहे. आता 12 एप्रिलची शिफ्ट होईल, पुढे 13ची होईल. तर सगळ्यात पहिले ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट झाली, तुम्ही वेळ वाया घालवू नका. ॲनालिसिसमध्ये किती मार्क्स येईल, किती कट ऑफ येईल, ते आता त्याची वेळ गेली. सेकंड अटेम्प्टला आता तयारी सुरू करा. आणि ज्यांची लेट शिफ्ट आहे 18 तारीख, 19 तारीख, 17 तारीख, त्यांनीसुद्धा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका, कारण एक एक दिवस महत्त्वाचा आहे. तुम्हाला सेकंड अटेम्प्टला वेळ कमी मिळेल. ज्यांचा पेपर झालेला आहे तर त्यांनी फिजिक्ससाठी रक्षक, तुमच्याकडे वेळ ठीकठाक आहे, सो रक्षक तुम्ही पूर्ण फॉलो करू शकतात. भरपूर प्रश्न डायरेक्ट रिपीट झालेत. टू बी फ्रँक, मला एकही क्वेश्चन आत्तापर्यंत असा मिळाला नाही आहे की जो आपण कवर केला नव्हता. ठीक आहे, सो रक्षक करू शकता. थोडासा वेळ कमी असेल तर 99 पर्सेंटाईलचे क्वेश्चन तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात शेवटी जे 2 लेक्चर्स आहेत, 11 आवर्सचं एक लेक्चर आहे कंप्लीट फिजिक्स क्लास 12th, ते तुम्ही कंप्लीट करा. आणि त्याचबरोबर 5 आवर्सचं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये 11th क्लास पूर्ण मी कंप्लीट केले, ते करा. अपार्ट फ्रॉम दॅट मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व करायला सुरू करू शकता, पण आधी हे करा कंप्लीट. जे टॉपिक्स वीक राहिले ना, त्याच्याकडे आता फोकस करायची राईट वेळ आहे. डू युअर प्रिपरेशन आणि सेकंड अटेम्प्टला आपण अजून चांगलं करणार आहोत. ऑल द बेस्ट.